एकदा एका पक्ष्याचा धान्याचा दाणा झाडाच्या ढालीमध्ये कुठेतरी अडकला होता. त्यावेळेस त्या पक्ष्यानं त्या झाडाला धान्याचा दाणा परत करण्याची विनंती केली, पण त्यावेळेस ते झाड धान्याचा दाणा देण्यास नकार दिला. त्यावेळेस तो पक्षी एका सुताराकडे गेला आणि सुताराला म्हणला की, हे सुतार दादा, ते झाड कापून टाक, कारण हे झाड मला धान्याचा दाणा परत करत नाही. त्यावेळेस त्या सुतारानं त्यास नकार दिला. त्यावेळेस तो पक्षी एका राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला की, हे राजा, तू त्या सुताराला शिक्षा कर, कारण हा सुतार झाड कापत नाही, झाड मला धान्य देत नाही. त्यावेळेस तो राजा म्हणाला की, मी हे काम करू शकणार नाही, तू इथून निघून जा. त्यावेळेस तो पक्षी एका माहुताकडे गेला. माहुताला म्हणाला की, हे माहुता, तू त्या राजाला हत्तीवरून पाडून टाक, कारण हा हत्ती सुताराला शिक्षा करत नाही, सुतार झाड कापत नाही आणि झाड मला धान्याचा दाणा परत करत नाही. त्यावेळेस तो सुतार म्हणाला, हे कामं मला सांगू नको, तू इथून निघून जा.